प्रयागराज महाकुंभ मेळ्यामध्ये संगमावर मध्यरात्री 1:30च्या सुमारास चेंगराचेंगरीत 10 भाविकांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती, तर अनेक जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती. चेंगराचेंगरीनंतर मोदी आणि शहा योगींच्या संपर्कात, पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी पहाटेपासून तिसऱ्यांदा चर्चा, सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन, गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात. जीबीएस संदर्भात पाहणीसाठी 7 तज्ज्ञांचं केंद्रीय पथक पुण्यामध्ये दाखल. पथक पाहणी न करताच परतत असल्याने गावकऱ्यांचा आक्रमक विरोध, ग्रामस्थांच्या रोषानंतर पथक विहिरीकडे. दर आठवड्याला गावागावात दौरे काढून जनतेच्या समस्या अडीअडचणी जाणून घ्या. महसूल मंत्री बावनकुळेंचे आदेश. जिल्हाधिकाऱ्यांनी आठवड्यामध्ये 1 दिवस तर तहसीलदारांनी 2 दिवस दौरा करण्याच्या सूचना. खंडित झालेल्या महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आग्रही. नागपूरमध्ये अभाविपच्या कार्यक्रमात स्पष्ट आश्वासन. आपलं नेतृत्वही कॉलेजातच बहरल्याची आठवण. मसाजोग सरपंच देशमुखांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण. कृष्णा आंधळे 50 दिवसापासून फरारच. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आंदोलक आग्रही. पक्ष आणि अजित पवारांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देणार. राष्ट्रवादीच्या आमदारांपुढे धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण. दमानी यांच्या आरोपांविषयी अजित पवारांसोबत चर्चा झाल्याची ही माहिती. बेमुदत उपोषणाच्या 5व्या दिवशी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंना मध्यरात्रीपासून सलाईन. भाजपा आमदार सुरेश धस यांच्या विनंतीनंतर वैद्यकीय उपचारांना जरांगेंची अंतर. भारतीय अंतराळ संशोधनाचा विक्रमी टप्पा. उपग्रह प्रक्षेपणाची इस्रोची 100वी मोहीम यशस्वी. GSLV F-15 द्वारे NVS उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी ड्रेस कोड. भाविकांना संकोच वाटेल असे कपडे टाळावेत, मंदिर ट्रस्टची नियमावली. तर गजानन महाराजांच्या शेगावात मात्र कोणताही ड्रेस कोड नाही. भक्त नियम पाळतातच, समितीचं स्पष्टीकरण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.